बहिणीकडे काय गेले तर तिथे जखम झाली पायाला. ही जखम कधी बरी होईल? अरे देवा, आता मठातली कामं कोण करणार? महादेवाचं मंदिर. महादेवा, मठापर्यंत जाण्याचा बळ दे मला. गे अगं, शिवलिंग बाहेरून दिसणार नाही तुला, याचा अर्थ कळतो का? तुझ्या पायाला लागलंय ना, जा बघ. हो स्वामी. तिकडे कुठे चालली आहेस? स्थानावर. स्थानावर नाही, धर्मशाळेचा. आणि तुझा पाय बरा झाला की मग ये स्थानावर. धर्मशाळेत? पण स्वामी, पायावर उपचाराची गरज आहे ना? अगं, इतकी वर्ष आमच्या सहवासात राहतेस, तुला प्रत्येक गोष्ट समजावून सांगायची का? अगं, आजवरच्या धीराचा वापर कधी करणार? अगं, विचार एकदाच द्यायचे असतात आणि आयुष्यभर पुरवायचे असतात. तुला काय रोज नवीन विचार द्यायचा का? मी चल. चुकलं स्वामी. शिव शंकर शंभो. या खोट्याच्या भानगडीतून आमची सुटका झाली तर बरं होईल. काय करावं सुचत नाहीये. विचार चांगले करावे, इतकंच करावं. आणि तुर्तास इतकं केलं तरी पुरे. स्वामी, तुम्ही सगळ्यांना संकटातून सोडवता, मग मलाच का नाही? मी खोटं बोलते ते कोणाचं तरी भलं व्हावं म्हणूनच ना. अहो, माझ्या खोट्याने जर दुसऱ्यांचं भलं होणार असेल तर ती गोष्ट चांगलीच आहे ना. मग अशी उचकीची ब्याद माझ्या मागे का लागलीये? स्वामी, अहो काहीतरी करा आणि ह्या उचकीतून मला सोडवा. तू दुसऱ्यांचं भलं व्हावं म्हणून खोटं बोलतेस का? हो ना स्वामी. अहो, दुसऱ्यांचं भलं व्हावं म्हणूनच मी कधी कधी खोटं बोलते.